प्रादुर्भाव नागरिकांसह लहान मुलांमध्येही होताना दिसत आहे। ताप, खोकला, सर्दी अशा आजारांचा फैलाव झाल्याने दवाखाने व क्लिनिकमध्ये लहान मुले व पालकांची गर्दी दिसून येत आहे। सध्या शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडत असल्याने लहान मुलांमधील तापाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे। सध्या वातावरण बदलामुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असे चित्र शहरात दिसत आहे। या विषम हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वाढत आहेत। हे आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा लहान मुलांमध्ये लगेच प्रसार होताना दिसत आहे। या संसर्गजन्य आजारात ताप सौम्य प्रकारचा असतो, मात्र तापाकडे वेळेत लक्ष न दिल्यास मुलांमध्ये फ्लू आणि न्यूमोनिया सारखे आजारांचाही धोका उद्भवतो। त्यामुळे कोणताही ताप असेल तर योग्य औषध उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत। शहरात डेंग्यू सदृश्य ताप प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे। अगदी तान्ह्या बाल्यापासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल आजार पसरत आहे। या आजारामध्ये पहिले काही दिवस सांधेदुखी व थकवा, पुरळ येणे यासोबतच तीव्र ताप येणे ही लक्षणे दिसून येतात। लहान मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असतील तर तातडीने रक्त तपासणी करणे गरजेचे आहे। डेंग्यूचा संसर्ग वाढत असल्यामुळे फ्लूची लस घेणेही हितकारक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवले आहे।